श्री मथुरा शिक्षण संस्थे संचलित मथुरा विद्या मंदिर इचलकरंजीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व रोपारा पाणी घालून करण्यात आले। तसेच बालवाडीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले पहिले गुरु आई-वडील यांचे पाद्यपूजन करून आपल्या आईवडिलांना व शिक्षकांना वंदन केले। या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमासाठी श्री मथुरा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सुनंदा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी पाद्यपूजनासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासाठी सौ व्ही.पी. चौगुले व एस.ए. दाडमोडे यांचे सहकार्य लाभले। त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीतील काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गुरूंविषयी प्रेम व आदर आपल्या मनोगतातून व्यक्त केले। त्यानंतर मथुरा विद्या मंदिरच्या सहाय्यक शिक्षिका एस.व्ही. मिसाळ मॅडम यांनी आरुणी व ब्रह्मऋषी यांची कथा आपल्या मनोगतातून सांगून गुरुपौर्णिमेचे महत्त्व व माहिती सांगितली। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विजय तोडकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा, गुरूंचे ज्ञानरूपी भांडार व आपल्या जीवनातील ध्येयाविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। त्यानंतर मथुरा विद्या मंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका एस.डी. इकळकी मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राजमाता जिजाऊ व शिवराय यांच्याविषयी माहिती सांगत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मथुरा विद्या मंदिरच्या सहाय्यक शिक्षिका व्ही.एम. चौगुले यांनी केले, तर जे.पी. घाडगे मॅडम यांनी आभार मानले। यावेळी मथुरा विद्या मंदिरचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी